नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. चला, आज आपण वडे आणि मटण बनवायचं आहे. आता हे वडे मी इन्स्टंट बनवणार आहोत, कोणतीही पूर्वतयारी न करता. त्यासाठी मी इथे सर्वात प्रथम पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा मेथी दाणे, अर्धा चमचा बडीशेप, 1 चमचा धणे, काली मिरी आणि दालचिनी. मीडियम गॅसवरती चांगलं हलकंसं भाजून घ्यायचं. थंड करून घ्यायचं. आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामधून बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची, कारण हा मसाला खूप खमंग वड्यांसाठी केला जातो. इथे एक कांदा घेतलेला आहे. कांदा बारीक कट करून घ्यायचा. मिक्सरला क्रश करून घ्या किंवा आपण किसून घेतला तरीही चालेल. इथे मी रात्रीचा भात घेतलेला आहे. आता ह्या भातामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. पातेल्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे. जे आपण भात बारीक केलेला आहे तो टाकायचा त्याच्यामध्ये. त्याच्यामध्येच मी इथे कांद्याची पेस्ट, तयार केलेला मसाला, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ हे सर्व आता एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं गरम करून घ्यायचं. कडकडीत चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये थोडंसं मी गूळ टाकलेलं आहे. गूळ का टाकला तर मेथी टाकल्यानंतर गूळ थोडं टाकलं की त्याची चव एकदम परफेक्ट आणि बरोबर होते. आता 3 वाटी मी ते तांदळाचं घरचंच माझं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन डाळीचं पीठ. ज्वारीचं पीठ नसेल तरीही चालेल. सर्व मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर गरम गरमच आपण हे सर्व थोडं थोडं मिक्सर ओतून घ्यायचं. आता हे एकसारखं करून घ्यायचं आणि परत थोडं थोडं ओतत राहायचं. जर तुम्हाला हे मिश्रण कमी पडलं तर बाजूला कोमट पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं कोमट पाणी टाकून ते पीठ तुम्ही मळून घ्यायचं. आता इथे घट्टसर असा आपला गोळा आपण तयार करून घ्यायचा पीठ मळून. इथे छान असं आपलं पीठ मळून झालेलं आहे. पिठाला चांगला खोल असा खड्डा करून घ्यायचा आणि ह्याला आपण आता स्मोक देणार आहोत. स्मोक देण्यासाठी मी इथे निखारे छान लालसर तयार करून घेतले. वरून तेल टाकायचं आणि लगेच झाकण ठेवायचं. म्हणजे आपलं वडे जे असतात ते खूप छान आणि स्मोकी आणि टेस्टी होतात. आता मटण बनवण्यासाठी 750 ग्रॅम इथे मी मटण घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर त्याला हळद लावायची आणि अद्रक आणि लसूण सर्व चोळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून 2 शिट्या करून घ्यायच्या, म्हणजे मटण चांगलं शिजलं जातं. आता आपण इथे मटण शिजतंय तोपर्यंत मसाला बनवूया. मसाला बनवण्यासाठी कांदा, खोबरं, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, अद्रक हे सर्व मला भाजून घ्यायचं आहे. फक्त कोथिंबीर बाजूला ठेवून. आता मसाला वाटून घेतलेला आहे. पातेल्यामध्ये तेल टाकले. ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत आणि ठेचलेला लसूण. लसणूचा कलर चांगला हलकासा ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे, थोडीशी हळद. गॅसची फ्लेम पूर्ण लो ठेवायची. मसाला चांगला परतून झाला की म्हणजे तरी छान येते. आता वाटलेलं वाटण टाकायचं त्याच्यामध्ये आणि तेल सुटेपर्यंत चांगलं हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचंच झालं तर मटणाच्या ग्रेव्हीमधला जो पाणी असतो तो टाकायचा. वरून इथे गरम मसाला टाकलेला आहे. सर्व एकजीव करून घेतला आहे. मसाला चांगला ग्रेव्हीला तेल सुटला की शिजलेलं मटण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. सर्व एकसारखं करून घेतलं आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकला आणि याच्यामध्येच गरजेनुसार थोडंसं पाणी टाकलं. आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण. मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनटं मिडियम गॅसवरती शिजू द्यायचं. तोपर्यंत आपण वडे करूया. वडे इथे 2 ते 2.5 तास म्हणजे झालेले आहेत. पीठ छान आलेलं आहे. खूप सुंदर असा स्मेल सुटलेला आहे घरामध्ये. कारण हे वडे बनवत असताना, कारण आमची आई, आजी, पणजी हे असेच वडे बनवायचे. फक्त एवढंच की ते जात्यावर किंवा चक्कीवरती दळून आणायचे. आम्ही इस्टन करतो, हाच फरक आहे. पण झटपट होतात. आता इथे मी एक बटर पेपर घेतलेला आहे. त्याच्यावरती सर्व गोळे तयार करून घेतले. आता आपण हे वडे थापून घेऊया. थापल्यानंतर जर तुम्हाला होल करायचा असेल मध्ये तर तुम्ही तोही करू शकता. पण माझ्या घरी तसे आवडत नाही आहेत. आता इथे तेल चांगलं तापलेलं आहे. तापल्यानंतरच वडे सोडून घ्यायचे. आता बघा तुम्ही इथे टम असे फुगलेले वडे तयार झालेत आणि खूप खमंग असे वडे तयार होतात. तेव्हा असे वडे तुम्ही नक्कीच करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील. आता इथे वडे आणि मटण दोन्हीही तयार झालेले आहेत. कोकणी पद्धतीने नक्कीच ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ
आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते.